नमस्कार. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये नेहमीच मानवी शरीराबद्दल आणि त्याचबद्दल मानवी स्वास्थ्याबद्दल आणि आजार व उपचार या संबंधी आपण तज्ञांशी एक संवाद साधत असतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण तेच करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण आज जाणून घेऊया. कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना काळात कॅन्सर रुग्णांनी घ्यावयाची काळजी. कॅन्सर इंडिया आणि ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च तसंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च यांच्या मते जवळजवळ 100 प्रकारचे असे विविध कॅन्सर आहेत की जे शरीराला अपाय करू शकतात. भारतामध्ये म्हणायचं झालं तर महिलांसाठी खास करून सर्व्हायकल आणि ब्रेस्ट कॅन्सर ह्याचं प्रमाण अधिक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते कर्करोग कॅन्सर हे अर्थात दुसरं प्रमुख कारण आहे की ज्यामुळे मृत्यू संभावतो. एका बाजूला भारत एक विकसनशील देश म्हणून पुढे जात असताना आणि त्याची अशी ओळख असताना दुसरीकडे मात्र भारत कॅन्सरची किंवा कर्करोगाची राजधानी बनतंय की काय अशी एक दाट शंकाही येऊ लागलेली आहे, कारण याची संख्या वाढत चाललेली आहे रुग्णांची. त्यामुळे कर्करोगाविषयी अधिक माहिती करून घेऊया, त्याची काळजी उपाय कोणते, पण खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या काळामध्ये किंवा कोरोना व्हायरस संबंधी कर्करोगांनी घ्यावयाची काळजी याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्याकडे उपस्थित आहेत कार्यक्रमामध्ये डॉक्टर बोमन धाबर. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर बोमन धाबर हे आज देशातील आघाडीचे ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. इंटरनल मेडिसिनमध्ये त्यांनी MD केलं आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील मेडिकल अँड हिमॅट ऑन्कॉलॉजी या विभागातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी व्हिएन्ना येथूनही त्यांनी सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. सॉलिड ट्यूमर ऑन्कॉलॉजिकल ट्रीटमेंट तसंच कर्करोग विषयक विविध इलाज ह्यात त्यांचं विशेष कार्य आहे. डॉक्टर बोमन धाबर हे मुंबईतील प्रख्यात इस्पितळांमध्ये सध्या कार्यरत आहेत. कार्यक्रमामध्ये दर्शक हो आपला सहभाग नक्कीच अपेक्षित आहे. डॉक्टरांना आपण आजच्या कार्यक्रमाच्या विषयासंबंधी प्रश्न विचारू शकता आपल्या काही मनात असेल तर. पण आमचे दूरध्वनी क्रमांक त्याआधी आपण नोट करून घ्या. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24900232. मुंबई बाहेरील आमच्या दर्शकांनी 022 हा STD क्रमांक डायल करायचा आहे. नेहमीप्रमाणेच छोटीशी सूचना, कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारत असताना आपल्या दूरचित्रवाणी संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा. त्याचप्रमाणे प्रश्न विचारा असं म्हटल्यावर थेट आणि सलग प्रश्न विचारा. डॉक्टर बोमन धाबर, कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कर्करोगाविषयी केमोथेरपीविषयी पण खास करून कोरोना व्हायरस संबंधी कर्करोग्यांना काही खास सूचना आपण देऊ शकतो का आणि त्यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण नक्की कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. पण त्याआधी मला एक नक्की प्रश्न विचारायचा आपल्याला की इतक्या वर्षांची आपली जी प्रॅक्टिस आहे त्यामुळे सर्वाधिक कोणत्या प्रकारचे कर्करोग आपल्याला दिसून आलेले आहेत? आम्ही एवढ्या वर्षामध्ये एवढे कॅन्सर बघितले आहे की चमडीपासून हार्टपर्यंत हृदयपर्यंत सर्व कॅन्सर बघितले आहे. बट इंडियामध्ये सबसे टॉप 5 कॅन्सर्स काय आहे? एक तर स्तनचा कॅन्सर ज्याला आम्ही ब्रेस्ट कॅन्सर सांगतो, ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचा कॅन्सर, थर्ड सर्वायकल कॅन्सर जे लेडीज मध्ये असते ते, फोर्थ स्टमक कॅन्सर आणि लंग कॅन्सर. ते आपले इंडियाचे सर्व 5 सबसे इम्पॉर्टंट कॅन्सर आहे. ते तर आम्ही रोजचे रोजच बघतात अनफॉर्च्युनेटली. आणि बाकी पण अन्य प्रकारचे कॅन्सर आहे. कॅन्सर म्हणजे एक बिमारी नाही, खाली आपल्या दर्शकाला सांगायला पाहिजे कॅन्सर म्हणजे लय वेगळे वेगळे प्रकारचे कॅन्सर असतात. आणि मी सांगितलं तसं चमडीपासून हार्टपर्यंत सर्व कॅन्सर कुठे पण कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो. ब्रेन कॅन्सरचे पण आपल्याकडे पेशंट असतात, त्यांना ब्रेन कॅन्सर असतो, ब्रेनमध्ये लिम्फोमा असतो. म्हणजे आणि कॅन्सर म्हणजे लय वेगळे वेगळे प्रकारचे असते आणि एक बिमारी नाही आहे कॅन्सर. ह्याची चिन्ह काही खास असू शकतात का? त्यांना आहे ना असं देर इज नो एक पर्टिक्युलर साइन सिम्पटम नसते, पण ते गाईडलाईन्स मध्ये असं दिलं आहे की देर आर 7 to 9 वॉर्निंग साईन्स आम्ही सांगतो. म्हणजे कुठेसून पण रक्त आलं तर, ब्लिडिंग झालं तर, तोंडामध्ये सून, काय संडाशी वाटेत सून, काय नाकात सून, कुठेसून पण अनयुजुअल एरियामध्ये असून ब्लिडिंग आलं तर, लॉस ऑफ वेट, परसिस्टंट लॉस ऑफ वेट विदाउट एनी रिझन कारणच्या बिना झालं तर, वीकनेस टायर्डनेस असतो ते, बॉवेल हॅबिट्स आपली चेंज झाली तर, म्हणजे बॉवेल हॅबिट्स म्हणजे जे संडास आणि लघवीचे जे म्हणजे सपोज चेंज झालं, लघवीमध्ये पण रक्त आलं, दॅट इज ऑल्सो एक प्रकारचा चिन्ह असतो. आणि परसिस्टंट टायर्डनेस, फटिगनेस, कुठले तरी बोल असतो चमडीवर आपलं स्किन, त्याचे आणि हे चेंज झालं आहे, त्याचं डिरेक्शन चेंज झालं आहे ना, तिथेसून ब्लिडिंग झालं, दॅट इज ऑल्सो अ साइन ऑफ कॅन्सर. ब्रेस्टमध्ये कुठे लंब बघितलं आणि ते लंब नाही जात, आवाज बसलाय आणि आवाज बसलाय लय दिवसासाठी, हे सर्व रफ चिन्ह आहे
याचा मतलब हे नाही की आपल्याला कॅन्सरच झालाय, पण असं काही सिम्पटम काही साईन आपल्याला 3-4 वीक्स पर्यंत चालू राहिलं तर यू शुड गो टू युअर डॉक्टर अँड शो हिम. तर आपल्या डॉक्टरला दाखवायला साधारणपणे आपण जसं म्हणालात की काही काही चिन्ह अशी असतात की जी सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की नेहमीच आहे, ह्यात वेगळं असं काय असू शकतं, पण आणि ते कदाचित कॅन्सर नसेलही, पण तरी सुद्धा आपण एक थोडीशी प्रिकॉशन घेतली पाहिजे आणि Precaution त्याबद्दल घेतली विचार पाहिजे. केला कुठलं तरी असं साईन सिम्पटम पर्सिस्टंट राहिलं तर जरूर जायला पाहिजे डॉक्टरकडे. पाहिजे. आणि ह्याचं पुष्टीकरण करण्यासाठी कोणते प्रकार असतात, म्हणजे डायग्नोसिस कशा पद्धतीने केलं जातं ह्याचं? कॅन्सरचे डायग्नोसिस म्हणजे लई प्रकारचं होतो, पण ते मोस्ट इम्पॉर्टंट कॅन्सरमध्ये डायग्नोसिस असतो बायोप्सी. म्हणजे जिथे पण आपल्याला वाटलं हाय बिमारी तिथेसून एक छोटंसं पीस काढून टेस्टिंगमध्ये पाठवतो, त्यांना आम्ही बायोप्सी सांगतात. आणि ते बायोप्सी इज द कन्फर्मेटरी टेस्ट ऑफ कॅन्सर. अच्छा, ओके. आणि एका पद्धतीने डॉक्टर आपण अनेक वेळा ऐकतो असं की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजला येईपर्यंत, म्हणजे हे खूप टेक्निकली आपल्याला असं वाटतं की हे नक्की काय आहे, पण कॅन्सर किती वेगाने पसरू शकतो आणि तो किती वेगाने पसरू शकतो यापुढे, याबद्दल काही आपण विचार करू शकतो का, की काय ह्याच्या काही टेस्ट असू शकतात का? कॅन्सर म्हणजे एक तर कॅन्सर म्हणजे एक बिमारी नाही आणि कॅन्सरचे स्टेजेस पण नसतो. कुठले कॅन्सर असं असतात की 4th स्टेजमध्ये पण एकदम पेशंट ठीक असतात, त्याला आम्ही न्यूरोएंडोक्राइन प्रकारचे कॅन्सर असतो. त्या 3rd स्टेज 4th स्टेजमध्ये पण एकदम पेशंटला काही त्रास नसतो. आणि कुठल्या प्रकारचे कॅन्सर एवढे स्ट्रॉंग असतात की 1st, 2nd स्टेजमध्ये पण मनुष्याला डाऊन करू शकतो. तर जसं सिम्पटम एवढं फास्ट डेव्हलप झालंय आणि पेशंट एकदम डाऊन झालंय, तर आम्हाला समजते की हे कॅन्सरचे पेशंटमध्ये फास्ट प्रकारचे कॅन्सर आहे. कुठल्या प्रकारचे कॅन्सर एकदम स्लो ग्रोईंग असतात. म्हणजे जे कॅन्सर स्लो ग्रोईंग असतात त्याच्यामध्ये वेगळे वेगळे सिम्पटम्स सायन्स हार्डली काय पण असतो पेशंटला. आणि किती वेळेला तर एक प्रकारचे ब्लड कॅन्सर आहे, उदाहरण देतो, CLL सांगतात. त्याच्यामध्ये पेशंट कॅटरॅक्टला गेला, डोळ्याच्या टेस्टला गेला, रक्ताची टेस्ट केली, पांढऱ्या पेशी जास्त आल्या म्हणून बघितलं आणि पेशंटला काही त्रास नाही. अशा पण प्रकारचे कॅन्सर असतात, त्याला आम्ही CLL सांगतो. तसं पण लई प्रकारचे कॅन्सर, न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर, ते दुसऱ्या करायला गेले, सोनोग्राफीमध्ये बघितलं लिव्हरमध्ये काय डाग आहे आणि बायोप्सी केली तर न्यूरोएंडोक्राइन कार्सिनोमा त्याला सांगतात. कुठल्या प्रकारचे कॅन्सर एवढे शांत असतात की पूर्ण पसरलं तरी सुद्धा समजतच नाही, पेशंटला पण नाही समजत म्हणून येत नाही. आणि कुठल्या प्रकारचे कॅन्सर 2nd, 3rd स्टेजमध्ये म्हणजे हिमॅटॉलॉजिक मॅलिग्नन्सी कुठल्या प्रकारचे, लिम्फोमा हाय ग्रेड सांगतात, त्याच्यामध्ये पेशंट फीवर हे करून एकदम डाऊन होऊन पटकन येतात. अच्छा, कारण ह्याच्यामध्ये शरीराचं, कारण तुमची इम्युनिटी किती आहे, तुमचं वय किती आहे, याचाही काही संबंध असू व्हेरी शकेल इम्पॉर्टंट. कदाचित. या कॅन्सरच्या ट्रीटमेंट घ्यायच्यासाठी वय किती आहे आणि कोमॉर्बिडिटीज आम्ही सांगतात नाही काय आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, म्हणजे ते आमचे कॅन्सरचे ट्रीटमेंट घ्यायच्यासाठी म्हणजे ते किती टॉलरेट करणार आम्हाला मुश्किल वाटतो. एज जास्त आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तसलं पेशंट आम्ही जे कॅन्सर ट्रीटमेंट देतो ते जास्त करून टॉलरेट करायची शक्यता कमी होते तसल्या पेशंटमध्ये. म्हणून आम्हाला वाटते तसल्या पेशंटला ट्रीटमेंट आम्हाला लय विचार करून द्यायला लागतो. असं सर्व कोमॉर्बिडिटी सांगतात ना ते असते. तर कोमॉर्बिडिटीज नसलं तर युजली ते टॉलरेट अवर ट्रीटमेंट वेल, कारण की कॅन्सरच्या पण दॅट ऑफकोर्स आम्ही परत डिस्कस करणार, पुष्कळ ॲडव्हान्सेस झाले. असं एकच ट्रीटमेंट नाही आहे आता. कॅन्सर म्हणजे असं ट्रीटमेंट आहे त्याच्याने मी काय सांगतो, मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट. म्हणजे एक आमच्यासारखं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतो, एक दुसऱ्या प्रकारचे असते त्यांना आम्ही सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट सांगतात, आणि 3rd प्रकारचे असतात त्यांना रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट सांगतात. सो इट्स अ मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट मोस्ट ऑफ द कॅन्सर. मला एक सांगा, आता आपण कोमॉर्बिडिटीज बद्दलही बोललात की काही जणांना जर त्याची शक्यता असेल तर कॅन्सर ट्रीटमेंट घेण्यामध्ये थोडासा कदाचित अधिक लांब ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा त्यांना कॅन्सरचा धोका अधिक स्टेजेस लवकर येऊ शकतात असंही शक्यता आहे. स्टेज डायबिटीजमुळे जास्त वाढत नाही. डायबिटीज ब्लड प्रेशर म्हणजे असं नाही की त्या पेशंटला ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतो कॅन्सर, असं नाही. ओनली थिंग की टॉलरन्स सांगतात ना किमोथेरपीचं आणि पुढच्या ट्रीटमेंटला लाईक सर्जरी करायचं असतं, डायबिटीसमध्ये वुंड हिलिंगचं टेन्शन असतो, म्हणजे तसं प्रकारचे आम्हाला घ्यायचं असतो की कॅन्सर ट्रीटमेंट घ्यायच्यासाठी. बरोबर. आता आपण कोरोना आणि कोविडच्या बद्दल बोलूया थोडंसं, की कर्करोगी जे आहेत त्या रुग्णांना कोविडचा धोका अधिक आहे का, पहिली गोष्ट. कारण जसं आपण आता कोमॉर्बिडिटीज बद्दलही बोलला, डायबिटीस आहे तर तो धोका अधिक असण्याची संभावना आहे, पण यामध्येही सर्वच कर्करोग्यांना किंवा सर्वच रुग्णांना हा धोका अधिक संभावतो की काही रोगी जे आहेत त्यांच्यासाठी हा धोका कमी असू शकतो? असं आहे ना, डिफरंट कंट्रीजमध्ये डिफरंट हे सांगते पर्सेंटेज वाईज. कॅन्सरच्या रोगमध्ये अबाउट 3% to 3%, 0.3 से 3% ऑफ द कॅन्सर पेशंट्सला हे कोविडची शक्यता आहे. आणि मेनली हे जे कोविड जास्त झालं आहे पेशंट जो लंग कॅन्सरचे पेशंटला, आणि ते जरा सिरियस रूप घेऊ शकतात, आणि हिमॅटॉलॉजिक मॅलिग्नन्सी आणि ब्लड कॅन्सरचे पेशंटला, हे 2 प्रकारचे कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये कोविडची
यायची शक्यता जास्त आहे. आणि झालं तर दे कॅन गो डाऊन हिल, म्हणजे त्यांचे साईड इफेक्ट जास्त, कोविडची प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो त्यांना. बरोबर. पण ते कॅन्सरचे आणि ऑफकोर्स दुसरं एक चीज की एल्डरली कॅन्सर आणि एल्डरली असलं तर, कारण की आपल्याला माहिती आहे की कोविडमध्ये एल्डरली पेशंट्सला होतो, प्लस तेच सर्व कोमॉर्बिडिटीज असलं तर, डायबिटीज असलं तर, ब्लड प्रेशर असलं तर, ओबेसिटी सांगतात ते, तसलं पेशंट आणि प्लस कॅन्सर आणि प्लस लंग कॅन्सर या हिमॅटोलॉजिक मॅलिग्नन्सी, तसल्या पेशंटला जास्त शक्यता आहे कॅन्सर म्हणजे कोविड व्हायची. कर्करोगी जे आहेत त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल आपण बोलूयाच, पण मला त्याआधी एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतो आपल्याला की कोरोना व्हायरसचा हा जो धोका आहे तो कॅन्सरची ट्रीटमेंट पूर्ण झालेले जे आहेत पेशंट्स की आता त्यांना कॅन्सर नाहीये किंवा ट्रीटमेंट त्यांची संपलेली आहे, तर त्यांच्या बाबतीत हा धोका कितपत संभवतो? ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे असं आहे की असं आपलं स्टॅटिस्टिक्स असं दाखवलं आहे की ज्यांच्या कॅन्सरचं ट्रीटमेंट झालं आहे आणि जेवढं कॅन्सर ट्रीटमेंट जाऊन जेवढं वर्ष जास्त गेलंय त्यांची शक्यता जास्त नाही कॅन्सर व्हायची. म्हणजे मोर दॅन 1 इयर देर आर पेशंट्स आणि 4 वर्षाच्या नंतर त्यांना काही जास्त धोका नाही आहे आणि कॅन्सरची ट्रीटमेंट संपली आहे. नॉर्मल लोकांना आणि ज्यांची कॅन्सर ट्रीटमेंट एकदम आताच संपली नाही तर ट्रीटमेंट चालू आहे त्यांना जास्त ऑफकोर्स थोडा धोका असतो. आणि आता जे कॅन्सर ट्रीटमेंट घेत आहेत किंवा विविध सक्रिय स्वरूपामध्ये ती ट्रीटमेंट त्यांची चालू आहे त्यांच्यासाठी आपण काय सांगूया या कोरोना व्हायरस संबंधी? आता कॅन्सर ट्रीटमेंट पण मी सांगितलं तसं एक ट्रीटमेंट नाही. कॅन्सरची जेव्हा आम्ही ट्रीटमेंट मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये डिसाईड करतो की काय कॅन्सर ट्रीटमेंट द्यायचे आहे, तर आमच्या माइंडमध्ये काय असतो, क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे म्हणजे कॅन्सरला पूर्ण नष्ट करायची ट्रीटमेंट आहे, नाहीतर अनफॉर्च्युनेटली कोणी पेशंटला एकदम ॲडव्हान्स स्टेज असतो तर आम्हाला माहिती आहे की वी कॅनॉट क्युअर दोज पेशंट्स, म्हणजे त्यांना पूर्ण बरं नाही करू शकत, तर त्यांना आम्ही पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट सांगतात देतो. ओके. तर जे पण आम्हाला वाटतं की क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे, म्हणजे एक उदाहरण देतो, सर्जरी झाली आहे ब्रेस्टची आणि आम्ही नंतर किमोथेरपी देतो, त्याला आम्ही एडज्युव्हंट किमोथेरपी सांगतात. त्या पेशंटला आम्ही क्युअरची उमेद देतो. तर तसल्या पेशंटच्या माझी हे आहे विनंती आहे की ट्रीटमेंट कोविडमुळे डिले नाही करायची. म्हणजे असं नाही की ते टाइम टू टाइम बरोबर घ्यायला पाहिजे, अनलेस देर इज अ मेडिकल प्रॉब्लेम तो डिले करतात. पण ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारायचं पाहिजे की हे आपलं जे क्युरेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये आणि कॅन्सर असतो टाइम टू टाइम ट्रीटमेंट घ्या. हा म्हणजे एक हॉस्पिटलमध्ये सपोज कोविडचा लोड जास्त आहे तर दुसरे कुठे पण घेऊ शकतो, तसं नाही. आणि यू कॅन टेक व्हेरेवर आपण कम्फर्टेबल आहे, बट ट्राय टू मेंटेन दॅट. आणि असं पेशंट आहे ज्याला आम्ही पॅलिएटिव्ह थेरपी सांगतात, ज्याला आम्ही 3 महिन्यामध्ये एकदा बोलवतो, ते तर आपण आजकाल व्हिडिओ कन्सल्टेशनमध्ये पण करतो, ऑडिओ कन्सल्टेशनमध्ये करू शकतो. खाली रक्ताचे रिपोर्ट बघायचे आहे त्याने आम्ही हॉस्पिटलमध्ये बोलवत पण नाही, त्याने आम्ही सांगतो तुम्ही पाठवून द्या व्हिडिओ कन्सल्टेशन नाही तर टेलिकन्सल्टेशन करा. बरोबर. आपल्याकडे कार्यक्रमामध्ये एक प्रश्न आला, ललित ठाकरे जळगावहून प्रश्न विचारतायत. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर, वडिलांना कॅन्सर होता स्वादुपिंडाजवळचा. कुठल्याच्या? स्वादुपिंडाला कॅन्सर होता वडिलांना. तर आणि शुगर पण होती. मी शुगरचे इंजेक्शन देताना मला 2दा इन्सुलिन टोचली होती, तर मला होईल का? नाही. अच्छा मी समजलं. स्वादुपिंड म्हणजे कुठलं कॅन्सर? पॅनक्रियासचा कॅन्सर होता. पॅनक्रियासचा कॅन्सर होता. हॅलो. बरोबर. हा. नाही हे कॅन्सर इज नॉट कंटेजियस म्हणून ते घाबरू नको. अनलेस त्यांना हेपॅटायटिस बी काय सी असतो ना तर इन्फेक्शन कंटेजियस असतो, म्हणजे स्प्रेड होतात सुईमुळे. HIV हे सर्व कॅन्सर असं स्प्रेड होणारी बिमारी नाही, ते घाबरू नको. म्हणजे एका बाजूने आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जिथे कॅन्सरची रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॅन्सर हा जनरेशन वाईज येऊ शकत नाही किंवा फॅमिलीमध्ये आपल्या परिवारामध्ये कोणाला असेल तर तो आपल्याला होईलच अशी शक्यता नाही आहे. पण मला वाटतं आपण लाईफस्टाईल बद्दलही यापुढे नंतर थोडं कार्यक्रमामध्ये एक प्रकारचा कॅन्सर आहे लाईक ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, त्याच्या 10 to 15% ऑफ द पेशंटमध्ये हेरिडिटरी कॅन्सर होऊ शकतो. त्याला आम्ही BRCA1 BRCA2 असोसिएटेड कॅन्सर सांगतात. म्हणजे एक प्रकारची जीन आपल्यामध्ये डिफेक्टिव्ह आहे, आपला पेरेंट्स मध्ये असून आला आहे, तर तसल्या पेशंटला हायर इन्सिडन्स ऑफ कॅन्सर असतो. ओके. आता कॅन्सरचे आपण पुन्हा एकदा डॉक्टर कर्करोगाविषयी बोलूया की कर्करोगाचे जे विविध टप्पे आहेत त्या विविध टप्प्यांमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या तपासण्या असू शकतात याबद्दल आपण थोडंसं सांगूया. आपल्या कुठली वेगवेगळी ट्रीटमेंट प्रत्येक लेव्हलला आपण देऊ शकतो त्याबद्दल आपण थोडंसं सांगूया. बघा, कॅन्सरची ट्रीटमेंट मी सांगितलं तसं 3 प्रकारचे असतात. किमोथेरपी आहे. किमोथेरपी पण आजच्या जमान्यामध्ये खाली किमोथेरपी नाही आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे टार्गेटेड थेरपी आले आहे, इम्युनॉलॉजिकल एजंट आला आहे, त्याला आम्ही मेडिकल ट्रीटमेंट सांगतो. दुसरं असतो एक सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन करायचं. आता पूर्ण ट्रेंड आणि थर्ड असतो रेडिएशनचा.
आता पूर्ण वर्ल्डमध्ये असं ट्रेंड आहे की जेवढं जमलं तेवढं मिनिमम ट्रीटमेंट द्या. अँड मेन आयडिया काय असतो ट्रीटमेंटमध्ये की ट्रीटमेंट शुड नॉट बी वर्स दॅन द डिझीज. म्हणजे आपलं ट्रीटमेंट पण आता लई फोकस झालं आहे. किमोथेरपी म्हणजे काय की सर्व सेल्सला मारतो तसं प्रकारचे असतात ड्रग्स. टार्गेटेड थेरपी म्हणजे काय, जिथे खराब सेल्स आहे तिथेच जाऊन अटॅक करतात, त्याला आम्ही टार्गेटेड थेरपी सांगतो. आणि थर्ड प्रकारचे आपला ट्रीटमेंट असतो त्यांना आम्ही इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट सांगतो. म्हणजे ते काय बॉडीची आपली इम्युन सिस्टम बदली करतात आणि इम्युन सिस्टमच फाईट करते कॅन्सरसून, त्याला आम्ही मेडिकल मॅनेजमेंट सांगतो. सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन करून काढायचं ते भागाला जे खराब भाग आहे. पण थर्ड स्टेज फोर्थ स्टेजमध्ये ऑपरेशन करून कुठे होणार, नाही होत. वी कॅनॉट चेंज, सर्जरी नाही करू शकतो. हे टार्गेटेड थेरपी आहे आणि ते ऑपरेट नाही करू शकतात थर्ड स्टेज फोर्थ स्टेज मध्ये, तर त्याला आम्ही मेडिकल ट्रीटमेंट देतो म्हणजे केमोथेरपी. रेडिएशन म्हणजे लाईट देतात, म्हणजे जिथे बिमारी आहे तिथे बिमारीला जडून टाकायचं. म्हणजे सपोज एक उदाहरण देतो, ज्यांना पेन असतो, बॅकमध्ये पेन आहे किंवा हड्डीमध्ये गेलाय आणि वी वॉन्ट टू गिव्ह रिलीफ त्यांना पेनला, तर आम्ही त्याला लाईट देऊन त्याच्या पेनला रिलीफ करतो. ते रेडिएशनच्या साठी असतात. आणि हे मेनली वेगळे वेगळे प्रकारचे ट्रीटमेंट असतो. केमोथेरपी पण असं नाही की एकदम लास्ट स्टेजमध्ये देणार, कारण केमोथेरपी हे कन्सेप्ट पण लई लोकांना असतो की केमोथेरपी म्हणजे लेट स्टेजला देतात, असं अजिबात नाही. आता एक उदाहरण देतो, किती वेळेला बिमारी पसरलेली असते तर आम्ही केमोथेरपी देऊन त्याला डाऊन स्टेज करतात बिमारीला, म्हणजे बिमारीला कमी करतो आणि नंतर सर्जनला सांगतो ऑपरेट करायला. त्याला आम्ही न्यू एडज्युएंट सांगतो, म्हणजे यांनी डेफिनेट ट्रीटमेंटच्या आधी किमो देतो आणि बिमारीला डाऊन स्टेज करून ऑपरेशन करतो आणि पेशंट परत म्हणजे लई बरा होऊन जातात. तसं पण तर लई वेगळ्या वेगळ्या प्रकारे इंजेक्शन देऊ शकतो केमोथेरपी. डॉक्टर, आपण आता केमोथेरपी बद्दल बोललात आणि ज्या पद्धतीने केमोथेरपी केली जाऊ शकते, आणि अनेकांच्या मते थोडंसं त्यांच्या मनात एक संभावना असते की नक्की केमोथेरपीच्या स्टेजला आलोय म्हणजे आपण आपला कॅन्सर किती तीव्र असू शकतो. पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, केमोथेरपीमुळे आपली इम्युनिटी कमी होऊ शकते का, आणि ती इम्युनिटी कमी झाली तर कोविडचा धोका उद्भवू शकतो का, कारण तेही एक कारण असू शकतं, त्याबद्दल आपण थोडं सांगा. किमोथेरपी पण मोर देन 100 प्रकारचे ड्रग्ज असतात आपल्याकडे, लय वेगळे वेगळे प्रकारचे किमोथेरपी ड्रग्स आहे. किमोथेरपी जे आम्ही एक्यूट लुकिमियामध्ये देतो ते एकदम वेगळं असतो आणि जे सॉलिड ट्युमरमध्ये देतो ते एकदम वेगळं असतो किमोथेरपी. आणि एक्यूट लुकिमिया म्हणजे एकदम स्ट्रॉंग किमोथेरपी जेव्हा देतात तेव्हा मध्ये इम्युनिटी पुष्कळ कमी होते आणि तसल्या पेशंटला तो आम्ही जास्त करून पूर्ण आयसोलेशनमध्ये ठेवतात. पण जे सॉलिड ट्युमरची किमोथेरपी असतो त्याच्यामध्ये पण इम्युनिटी कमी होते, असं नाही होत, पण एवढे जास्त नाही होत की वी हॅव टू कीप देम टोटली आयसोलेटेड, असं नाही. ते सॉलिड ट्युमरची किमोथेरपी घेऊन आमचे पेशंट कोणी कामाला पण जातात, सर्व करतात. दुसऱ्या प्रकारच्या टार्गेटेड थेरपीमध्ये तो इम्युनिटी काय गेला डाऊन पण नाही होतो. कॅन्सरमुळे जे थोडीफार इम्युनिटी कोणाला कमी होते ते होते, लाईक एक प्रकारचं कॅन्सर आहे हॉटकिन डिसीज, त्याच्यामध्ये एक प्रकारची इम्युनिटी कमी असते, त्याला व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतो, ते बेसिक म्हणजे कॅन्सरमुळे. पण ऍडिशनल ट्रीटमेंटमुळे टार्गेटेड थेरपी इम्युनॉलॉजिकल एजंटमध्ये इम्युनिटी एवढी कमी नाही होत. दे आर एबल टू लिव्ह क्वाईट अ गुड लाईफ. आणि कुठल्या प्रकारच्या किमोथेरपी टॅबलेटमध्ये पण आहे, आता टॅबलेट्स पण असतो आपल्याकडे किमोथेरपी. किती पेशंट आपले टॅबलेट घेऊन पण फिरतात घेतात सर्व करतात. अच्छा, ओके. त्यामुळे आपण कोविडच्या दरम्यान केमोथेरपी घेणाऱ्या जे कॅन्सरचे रुग्ण आहेत त्यांनी कोणतं संरक्षण घ्यावं याबद्दलही बोलणार आहोत. कार्यक्रमामध्ये सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याकडे आज कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये आहेत डॉक्टर बोमन धावर, आणि जे एक प्रथितयश ऑन्कॉलॉजिस्ट आहेत आणि कॅन्सर ट्रीटमेंट विषयी ते बोलत आहेत. खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये कोरोना व्हायरस आणि कॅन्सर रोगी जे आहेत त्यांच्याशी नक्की त्यांनी आपली स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत. आणि डॉक्टर, याआधी आपण थोडीशी कर्करोगाविषयीची माहिती करून घेतलेली आहे आणि तसंच कोरोना व्हायरसचा धोका कर्करोग्यांना असू शकतो का याबद्दलही आपण थोडेसे बोललेलो आहोत. पण आता खास प्रश्न माझा असा आहे की केमोथेरपी घेणारे किंवा ट्रीटमेंट घेणारे जे आहेत कॅन्सर पेशंट्स, तर त्यांना कोरोना दरम्यान किंवा या कोविड लॉकडाऊन जे आता हळूहळू अनलॉकची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, पण त्याबाबत त्या दरम्यान त्यांनी कोणतं नक्की स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करावं आणि कोणती उपाययोजना करावी, आपण काय सुचवाल त्यांना? किमोथेरपी घेणारे पेशंट आपल्याकडे आहेत, त्याच्यामध्ये आम्ही मोस्ट इम्पॉर्टंट तर जी बेसिक आपलं आहे ते तर करायचंच आहे. वेअरिंग अ मास्क म्हणून आम्ही पण पहिनतो, सर्व डॉक्टर लोक पण पहिनतात. मास्क, हँड वॉशिंग ते तर सर्व गोज विदाउट सेंग, म्हणजे ते तर करायचंच आहे सर्वांना. दुसरं एक की आपली अगर किमोथेरपी मी सांगितलं पहिले तसं की क्युरेटिव्ह इंटेंटनी चालू असतो, तर टाइम टू टाइम या आणि टाइम टू टाइम आपल्या डॉक्टरला भेटा आणि ट्रीटमेंट घ्या. आम्ही लोक आमची तरफून काय करतात, अवॉइड क्राउडिंग, म्हणजे पेशंटला एक पेशंटला आणि दुसरं बेड सोडून म्हणजे थोडं स्पेसिंग करतो. किमोथेरपी पण देताना जेवढं जमेल तेवढं स्पेसिंग करतो.
रिलेटिव्ह म्हणजे खाली एकच रिलेटिव्हला बोलवतो. पेशंटला काय काळजी करायला पाहिजे, युज्युअल काळजी करायला पाहिजे. अवॉइड क्राऊड्स, अवॉइड डस्ट, अवॉइड आउटसाइड फूड. ते तर ऑफकोर्स सर्व किमोथेरपी पेशंटला आम्ही सांगतो. आणि ॲज अ पेशंट आणि ॲज अ डॉक्टर आम्ही काय करतो की जे पण पेशंटला जमेल ओरल किमोथेरपीवर देता येतो तर आम्ही ओरल ट्रीटमेंट देतो. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये एवढं द्यायला नाही पाहिजे. त्याचे काही नियम आहेत का डॉक्टर की ओरल केमोथेरपी कोणाला दिली जाते आणि एरवी? खाली एक उदाहरण देतो. कोलॉनच्या कॅन्सरमध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे इंजेक्शन आहे. एक इंजेक्टेबल असतो ड्रग आणि एक ओरल टॅबलेट असतो. ओके. तर आजकाल आम्ही जास्त करून ओरल टॅबलेट देतो. इंजेक्शन द्यायचे असेल तर 2-2 आठवड्यामध्ये यायला लागतो पेशंटला. ओरल टॅबलेट दिलं तर ते 3 आठवड्यामध्ये एकदा आलं तरी चालेल. आणि खाली ब्लडचे रिपोर्ट त्यांना दाखवायला लागतो. ते जर बिफोर स्टार्टिंग किमोथेरपी तर व्हिजिट्स कम करायला सांगतो हॉस्पिटलमध्ये ॲज फार एज पॉसिबल. जे पेशंट आता हॉर्मोनल थेरपी पण असतो, ते पण एक प्रकारची ट्रीटमेंट असतो. तर हॉर्मोनल थेरपीच्या पेशंटला आम्ही केव्हा परत बोलवत पण नाही. सीधा जेव्हा ट्रीटमेंट आला तेव्हाच बघून टाकतो. तर त्याने काही व्हिजिट्स टू द हॉस्पिटल कमी करतो ॲज फार एज पॉसिबल. ते आपला मेन आयडिया असतो. बरोबर. आणि आज कार्यक्रमामध्ये आपण एक फोन घेऊया. नागपूरहून राजीव म्हात्रे यांचा फोन आहे. प्रश्न विचारा. राजीवजी बोला. हा मॅडम, माझा प्रश्न होता, घशामध्ये गाठ असली, थायरॉइड असलं तर त्या खोलून घशामध्ये गाठ आहे. हॅलो. हा, घशामध्ये गाठ आहे. हा हा, तर मग थायरॉइड 50 आहे. थायरॉइड 50. हा हा, आणि टॉयलेट आहे, टॉयलेट 50. तर आपल्याला थायरॉइड आहे. हा, तेव्हा करून काय बोलू? आणि 50 mgचं आपण औषध घेत आहात. हा. बरं. आणि आपल्याला घशामध्ये गाठ आलेली आहे. गाठ आलेली आहे. बरं, ठीक आहे. डॉक्टरांना प्रश्न विचार. हा. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना थायरॉइड आहे, 50 थायरॉइड mgचे मेडिसिन 50 मायक्रोग्रामची थायरॉइडची गोळी चालू आहे आणि त्यांना घशामध्ये गाठ आलेली आहे. तर ते लक्षण असू शकतं का कॅन्सरचं? आणि ते गाठ लई दिवसापासून आहे की आता झाली आहे? मला वाटतं त्यांचा फोन कट झालेला आहे. पण त्यांचा फोन कट झालेला आहे. म्हणजे थायरॉइड मध्ये गाठ आली आहे म्हणजे थायरॉइडची गोळी घेतात आणि थायरॉइड नेक मध्ये गाठ आली असेल तर त्याला इन्व्हेस्टिगेट जरूर करायला पाहिजे. आणि ते गाठ पुष्कळ दिवस पासून आहे तर म्हणजे 2-3 आठवडे झाले आणि गाठ कमी नाही होत आणि गाठ टेंडर आहे का नाही ते बघायचं पाहिजे. म्हणजे काय टेंडर म्हणजे दुखते का नाही. जास्त करून दुखायची गाठ असते ते इन्फेक्शनची गाठ असते जास्त करून. नॉन टेंडर असते म्हणजे दुखत नसेल तर ते प्रकारची गाठ इनफॅक्ट जास्त आपल्याला सिरियसली घ्यायला पाहिजे आणि ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. ऍटलीस्ट सोनोग्राफी करून बघायला पाहिजे की ते गाठ कशी आहे, कशामुळे आहे, थायरॉइडच्या संबंधची आहे का नाही. थोडंफार आयडिया पटकन होऊन जातो एक सोनोग्राफी. त्यामुळे राजूजी मला वाटतं आपण एकदा इन्व्हेस्टिगेशन करावं, आपल्या डॉक्टर्सना भेटावं आणि खात्री करून घ्यावी की आपल्याला जी भीती वाटते ती तशा पद्धतीची नसेल काही. बरोबर ना डॉक्टर? मला असं वाटतं, आता मला हे आपल्याला तेच विचारायचं होतं. आपण जसं म्हणालात की अनेकदा असं वाटतं जेव्हा दुखतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे दुखतंय म्हणून. पण कॅन्सरची गाठ आपण जसं म्हणालात ती बऱ्याच प्रमाणात अशी असू शकते की जी दुखतच नाही, आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर हे किती आठवडे, जसं आपण आता राजूजींनाही प्रश्न विचारलात की किती आठवड्यांपासून, तर आपण कधी हे नक्की लक्षात घ्यावं की गाठ आल्या आपण लगेच विचार करावा त्याचा की आपण थोडा वेळ काढून नंतर डॉक्टरांकडे जावं? नवीन प्रकारची गाठ आली, पेनलेस असेल आणि म्हणजे 2-3 आठवड्यापर्यंत हाय तर यू शुड शो टू द डॉक्टर इमिडिएटली. पेनलेस असेल तरी सुद्धा. म्हणूनच एक असतो स्क्रीनिंग प्रोग्राम असतो. लाईक ब्रेस्टमध्ये गाठ असते ते पेनलेस असतो. तर लय वेळेला लेडीज लोकला वाटते की पेनलेस गाठ आहे तर चालते अँड देन दे कम इट अन ऍडव्हान्स स्टेज. म्हणून एक स्क्रीनिंग प्रोग्राम असतो ते नॉर्मल पीपल आपण करायला पाहिजे. ब्रेस्टमध्ये स्क्रीनिंग प्रोग्राम आहे त्याला आम्ही मॅमोग्राफी सांगतो, सोनोग्राफी सांगतात. ते करायला एकदम इम्पॉर्टंट असतो. त्यांचे वेगळे एजमध्ये वेगळे टाइम असतो करायला. बट मोस्ट ऑफ द टाइम अबोव्ह 50 इयर्स करायला पाहिजे. ऑफकोर्स ब्रेस्ट स्क्रीनिंगचा प्रोग्राम वर्ल्डमध्ये आता ते सांगतात की वेदर इट इज युजफुल ऑर नॉट, बट इंडियामध्ये इट इज डेफिनेटली युजफुल. इव्हन सेल्फ एक्झामिनेशन ऑफ द ब्रेस्ट पण करायला पाहिजे. नवीन प्रकारची गाठ स्पेशली ब्रेस्टमध्ये काय आली असेल अँड इफ यू आर अबोव्ह 40, इव्हन यंगर पेशंटमध्ये पण होऊ शकतो असं नाही, तर ते इट शुड बी ॲड्रेस्ड इमिजिएटली. ऍटलीस्ट स्क्रीनिंगमध्ये तर जायला पाहिजे. आणि आजकाल स्क्रीनिंग म्हणजे एकदम सेफ असतो. सोनोग्राफी ब्रेस्टची करतात, नाही तर मॅमोग्राफी. युजली मॅमोग्राफी इज अबोव्ह द एज ऑफ 50 एव्हरीबडी वुड रेकमेंड करायला पाहिजे. आणि पॅप्समियर वगैरे पण करायला पाहिजे. ते एक ब्रेस्टसाठी आहे, ते स्तनच्यासाठी. सर्वायकल कॅन्सरमध्ये पॅप्समियर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी HPV DNA असतो, सर्व दुसरी प्रकारची पण टेस्ट आहे स्क्रीनिंग प्रोग्राममध्ये, ते पण इम्पॉर्टंट आहे. तर स्क्रीनिंग एक चीज आहे जे नॉर्मल मनुष्याला करायला पाहिजे. त्याचे 3 ऑर्गनमध्ये एकदम इम्पॉर्टंट आहे. ब्रेस्टमध्ये
दर्शकांना सांगू शकतो की स्क्रीनवर आपण बघू शकता की कशा पद्धतीने अनेक अधिकाधिक महिलांना हा ब्रेस्ट कॅन्सर सर्वायकल कॅन्सर, सर्व्हिक्सचे कॅन्सर असतो. कोलॉन कॅन्सर अब्रॉड मध्ये ले करतात ते स्क्रीनिंग, आपल्या इंडियामध्ये एवढं नाही करत, पण ते कोलॉन कॅन्सरचे पण स्क्रीनिंग इज अन इम्पॉर्टंट टेस्ट. स्मोकर्स मध्ये लंग कॅन्सरच्या साठी स्क्रीनिंग करायला पाहिजे. त्याला आम्ही सांगतो लो डोस सीटी स्कॅन करून बघायला पाहिजे. ऑफकोर्स स्मोकिंग नाही केलं तर सबसे बेस्ट आहे, पण स्मोकर्स मध्ये लो डोस सीटी स्कॅन करून त्यांचे स्क्रीनिंग करायला पाहिजे. तर हे 3-4 बॉडीचे ऑर्गन आहे, ते आपण स्क्रीनिंग मध्ये अर्ली सापडलं तर आपण क्युअर करू शकतो बिमारीला. डॉक्टर, आता आपण थोड्याच वेळापूर्वी आपण ब्रेस्ट कॅन्सर बद्दलही बोलत होतात आणि अर्थात तो एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण भारतामध्ये दर 8 मिनिटांनी एका महिलेचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो आणि तो सर्व्हायकल कॅन्सर असू शकतो किंवा तो ब्रेस्ट कॅन्सरही असू शकतो. आणि त्यामुळे ह्या बाबतीत आपण जसं आपण हे ज्या टेस्ट काही सांगितल्यात महिलांसाठी खास करून, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांसाठीच हे बोलत आहोत, पण खास करून महिलांसाठी जर आपण म्हणायचं झालं तर त्यांनी आपण 50 वर्ष हे एक वय सांगितलं की त्याच्यानंतर त्यांनी ही स्क्रीनिंग करून घेतली पाहिजे, ह्या टेस्ट करून घेतल्या पाहिजेत. पण ह्या किती काळाने टेस्ट केल्या पाहिजे? दरवर्षी की दर 6 महिन्यांनी की दर 3 महिन्यांनी? त्याची ड्युरेशन काय असली पाहिजे आणि कुठल्या मार्जिन मध्ये केलं पाहिजे? ब्रेस्ट कॅन्सर मध्ये अगर फॅमिली हिस्ट्री हाय आणि तुमचे ते ब्रॅका कॅरियर असतो तर इनफॅक्ट जे पहिलं केस आहे आपलं त्याच्या 10 वर्ष पहिलेपासून स्क्रीनिंग करायला पाहिजे. म्हणजे अगर हेरिडिटरी म्हणजे खानदानी कॅन्सर आहे तर इनफॅक्ट स्क्रीनिंग स्टार्ट्स एट अ मच यंगर एज देन लेटर एज. तर 50 इज नॉट द एज, त्याच्या आधी पण करायला पाहिजे. आणि स्क्रीनिंग प्रोग्राम मध्ये युजली असं असतो 1 in 2 years करायला पाहिजे मॅमोग्राफी. 2 years मध्ये करायला पाहिजे मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफी. ते बोथ आर टुगेदर ओनली डन. तर दॅट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट. सौरभ सोनावणे, आपण बीड वरून प्रश्न विचारू इच्छिता, प्रश्न विचारा. सौरभजी प्रश्न विचारा. हा मॅम, माझ्या आईच्या कानामध्ये ना म्हणजे ते कान फुटलेला होता, तर त्यामुळे मग डोक्यावरती गाठ आलेली आहे. हे कधीची गोष्ट आहे सौरभ? हा म्हणजे कान फुटलेला भरपूर दिवस झाले, बट आता ते दवाखान्यात गेली होती तर ते डॉक्टर म्हटले की कानामुळेच गाठ आली. मग कॅन्सरची का असू शकते कधी? बरं, सौरभ आपलं वय किती आहे? माझ्या आईचं, सॉरी आईचं म्हणजे 50 वय असेल. 50. बरं, ठीक आहे. कान फुटला? ते म्हणाले त्यांचा कान, त्यांच्या आईचा कान फुटला होता. फुटला म्हणजे कानामध्ये पीप येतो का? हा, सौरभचा फोन मला वाटतं. हॅलो हॅलो, फोन त्यांचा, त्यांनी प्रश्न विचारलाय त्यामुळे आपण फोन त्यांचा कट झाला. पण त्यांच्या कानाच्या आईची कानाची ट्रीटमेंट झाली होती आणि त्यामुळे गाठ आलेली आहे. तर ते म्हणतात डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ती गाठ कानाला जी इजा झाली त्यामुळे असू शकते. होऊ शकतो. अगर ते गाठ पेनफुल आहे, दुखते, तर ते इन्फेक्शनमुळे होऊ शकतो सौरभ. तर युजली आम्ही काय करत असलं, पेशंटला अँटीबायोटिकचा एक 5-6 दिवसाचा कोर्स देऊन बघतो. अँटीबायोटिक्स बरं नाही झालं तर यू शुड इन्व्हेस्टिगेट. तर परत सर्व करून बघायला पाहिजे. म्हणजे मी सांगितलं तर FNAC बायोप्सी काहीतरी पुढे करून बघायला पाहिजे. 7 days अँटीबायोटिकचा कोर्स देऊन बघ. बरं, ठीक आहे. डॉक्टर, आपण मगाशी केमोथेरपी बद्दल बोलत होतो आणि त्याबद्दल आपण थोडंसं अजून पुढे घेऊन जाऊया की केमोथेरपी बद्दल एक तो शब्दच उच्चारला की अनेक जणांना वाटतं बापरे, पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सर रुग्णांना कॅन्सर झालाय हेच एक महत्वाचं एक डिप्रेशन असतं, मानसिकरित्या ते थोडेसे खचलेले असतात आणि मग केमोची ट्रीटमेंट असते ती बऱ्याच जणांना असं वाटतं की खूपच क्लिष्ट आहे, कठीण आहे, पेनफुल आहे, पण ती जरुरी आहे जसं आपण म्हणालात तसं. पण याचे काही साईड इफेक्ट्स असतात का आणि ते साईड इफेक्ट सर्वांसाठी समप्रमाणात सारखेच असतात की त्यामध्ये काही फरक असू शकतो आणि आपण किती चांगल्या पद्धतीने काही रुग्ण त्याला रिस्पॉन्ड करू शकतात त्याबद्दल आपण काही सांगूया. किमोथेरपी म्हणजे एकदम इम्पॉर्टंट आहे. असं लोकांना वाटतं की किमोथेरपी म्हणजे टॉलरेट नाही होणार, पण असं नाही आहे. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये पुष्कळ चेंजेस झाले आहे. किमोथेरपीमध्ये पण चेंज झाला आहे आणि आम्ही जे सपोर्टिव्ह मेडिसिन सांगतो ना, म्हणजे उलटी नाही व्हायच्यासाठी, म्हणजे कमजोरी नाही वाटायच्यासाठी, म्हणजे ते सर्वांमध्ये पण पुष्कळ इम्प्रूव्हमेंट झालं आहे. एक जमान्यामध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू केलं किमोथेरपी द्यायचं म्हणजे सर्वांना वॉमिटिंग एवढं, म्हणजे आता वॉमिटिंग नाही व्हायच्यासाठी पण एवढं छान औषध आले आपल्याकडे की वी कॅन कंट्रोल नॉशिया, वॉमिटिंग. म्हणजे वॉमिटिंग तर आजकाल मी सांगतो वी कॅन मेक इट व्हेरी व्हेरी लेस. 1-2 पेशंटला झालं ते वेगळी गोष्ट आहे, पण वॉमिटिंग तर एकदम कंट्रोलमध्ये आणू शकतो. नॉशिया खाली थोडंफार होऊ शकतो. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू से की देर आर सो मेनी ॲडव्हान्सेस विच हॅव अकर्ड इन दिस फील्ड की किमोथेरपी आजच्या जमान्यामध्ये लई छान तरीसे होत आहे. आता एक उदाहरण देतो. आपल्याकडे जे कोलॉनचे कॅन्सरचे पेशंट असतात त्यांना आम्ही किमोथेरपी देतात. त्याला जे 2 दिवसाची किमोथेरपी असतो त्याला आम्ही ऍडमिट पण नाही करत. एक पंप लावून पेशंट घरी जातात. कुठले पेशंट तर आम्ही ते कामाला पण जातो पंप घेऊन.
अच्छा. हा म्हणजे एक छोटासा पंप असतो आणि ते केमोथेरपी हळूहळू सोडत जातो 46 आवर्स मध्ये 2 दिवसांमध्ये. तर आमच्या कुठल्या पेशंटला आम्ही केमोथेरपी देतो आणि कुठल्या पेशंट आमच्याकडे येतात आणि सांगतात जरा जल्दी चालू करा, मला कामाला जायचे. आम्ही सांगतो बरं हळू जा हळू. म्हणजे व्हॉट आय वॉन्ट टू से म्हणजे एवढं सेफ झालंय आता केमोथेरपी. तर ते फिअर काढून टाका की केमोथेरपी म्हणजे एकदम म्हणजे एक डॉक्टरची पण हे असते की ट्रीटमेंट एज आय टोल्ड यू शुड नॉट बी वर्स दॅन द डिसीज. ते आम्ही नेहमी बघतो की आपलं जे ट्रीटमेंट हे शुड नॉट मेक यू वर्स दॅन द डिसीज. केव्हा विदाऊट एनी रिझन कोणाला जमलं नाही ते वेगळी गोष्ट आहे. ते तर कुठल्या पण औषधमध्ये होतं. पेनिसिलिन मध्ये बघितलंय आपण, मलेरियाची औषधमध्ये बघितलंय, सर्व औषधमध्ये 1-2% पेशंटला कोणी सिरियस रिएक्शन झालं ते वेगळी गोष्ट आहे. बट मोस्ट ऑफ द ड्रग्स आता एवढे छान झाले आणि आता काय आम्हाला एवढं एक्सपिरियन्स येऊन जातो ना केमोथेरपीला देऊन का आम्हाला समजतंय की कुठल्या पेशंटला रिएक्शन होऊ शकतो कुठलं नाही. असं वाटलं की याला रिएक्शन असतं तर आम्ही ऑलरेडी केमोथेरपीचा थोडा डोस मॉडिफाय करून पण देऊ शकतो. एस्पेशली हे पॅलिएटिव्ह केमोथेरपी असतो. जेव्हा केमोथेरपी आरामासाठी देतो तर आम्ही एवढं बघतो की पेशंटला त्रास अजिबात व्हायला नाही पाहिजे केमोथेरपी. सुजाता सदामते, आपण मुंबईहून प्रश्न विचारू इच्छिता, प्रश्न विचारा. हॅलो सुजाताजी. हा हा मला सरांना एवढं विचारायचं आहे की बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल जरा काही तुम्ही सविस्तर जरा माहिती सांगितली तर बरं होईल. बरं हा बरं, धन्यवाद. नाही, बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे जे आपली गूड असते ते नवीन गूड करायची, नवीन गूड देतात. ते 2 प्रकारचे असतात. त्याला आम्ही एक एलोजेनिक सांगता, म्हणजे भाऊ बहीण जे टोटल मॅच झाले ना त्यांना देतो, त्याला आम्ही एलोजेनिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट सांगतो. आणि एक ट्रान्सप्लांट असतो त्याला आम्ही ऑटोलॉगस सांगतो, म्हणजे पेशंटची स्वतःची गूड स्वतःला देतो आम्ही, त्याला आम्ही ऑटोलॉगस सांगतो. आता देर आर सम इंडिकेशन्स फॉर ऑटोलॉगस आणि देर आर सम इंडिकेशन्स फॉर एलोजेनिक. एलोजेनिक म्हणजे मी सांगितलं तसं भाऊ बहीण घ्यायचं. आता एक प्रकारचं ब्लड कॅन्सर आहे, ब्लड कॅन्सर पण नाही सांगतो, त्याला आम्ही प्लास्टिक ॲनिमिया सांगतो, एक्यूट लुकीमिया सांगतो. त्यांना जास्त करून एलोजेनिक देतो, म्हणजे भाऊ बहीण कोणाची पण 100% मॅच असते तर त्यांना देतो. अच्छा, आजकाल तर सायन्स एवढं ॲडव्हान्स झालं आहे की हाफ मॅचला पण ते करतात, पण ते वेगळी गोष्ट आहे. आपल्याकडे मोस्टली फुल्ली मॅच करतात, पण हाफ मॅच आणि घरी लई सायन्स ॲडव्हान्स झालं, म्हणजे लई वेगळे प्रकारचे ट्रान्सप्लांट आले. ऑटोलॉगस म्हणजे स्वतःचे मॅरो स्वतःला देतात. आता ते केव्हा देतो, जेव्हा सॉलिड ट्युमर असते, म्हणजे लिम्फोमा, जेव्हा तुमचं बोन मॅरो खराब नाही आहे, बोन मॅरो क्लिअर आहे पण ते गाठ बाहेर आहे, तर तसल्या पेशंटला आम्ही ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणजे स्वतःची मॅरो स्वतःला देतो. तर त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल असं असतो की आम्ही पहिले स्ट्रॉंग केमोथेरपी देतो, जे मिलीग्राममध्ये देतो ते ग्राममध्ये करून देतो, म्हणजे एकदम स्ट्रॉंग केमोथेरपी देऊन कुठेतरी गाठ असेल तर सर्व चालून जाते. ते केमोथेरपी द्यायच्या आधी जी गूड असते ते खाली बाहेर करून ठेवतात, म्हणजे गूडवरती असर नाही असणार. आणि केमोथेरपी देऊन नंतर केमोथेरपी असर गेली 24 तास नंतर 24 आवर्स 40 आवर्स ते गूड परत पेशंटला देतो. तर ते टॉलरेट व्हेरी वेल. आणि ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट तर एवढं स्मूथली आजकाल इंडियामध्ये पण होतो आणि लई सेंटर्स आहे बॉम्बेमध्ये इंडियामध्ये जिथे ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट लई स्मूथली होतो. इट्स लाईक अ सिंगल डोज ऑफ हाय डोज किमोथेरपी देतो तसं. आणि हे प्रकारची ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट आम्ही लिम्फोमामध्ये अशा प्रकारचे कॅन्सरमध्ये करतात. मायलोमा आहे एक, म्हणजे रक्ताची कॅन्सर एक प्रकारचे त्याच्यामध्ये आहे. बरोबर. याविषयी आपण कार्यक्रमामध्ये नक्की अधिक जाणून घेणार आहोत आणि कर्करोग आणि कोरोना संदर्भातही अधिक थोडीशी माहिती घेऊया आजच्या कार्यक्रमामध्ये. पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये डॉक्टर बोमन धाबर, प्रथितयश ऑन्कोलॉजिस्ट आपल्याशी बोलत आहेत आणि आपल्याला सांगत आहेत, आपल्या प्रश्नांची उत्तरंही देत आहेत. आपण नक्की आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. डॉक्टर, एका दृष्टीने बघायला गेलं तर कॅन्सर रुग्णांची संख्या भारतामध्ये वाढत चाललेली आहे. जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं की भारत हे कॅन्सर राजधानी होईल की काय अशी दाट शक्यता आणि शंकाही बोलून दाखवली जात आहेत. दुसरीकडे कोविड पेशंट्सची ही संख्या वाढलेली आहे, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे काही महिन्यांमध्ये. अर्थात त्याच्यामध्ये थोडासा कमी संख्या करण्याचा प्रयत्न चाललेला जो आहे सगळ्याच बाजूने. पण ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या आपण जर तर कॅन्सर पेशंट्स आणि कोविड पेशंट्स हे 2 वेगवेगळेही असू शकतात, पण तो धोका कोविड पेशंट्सना कदाचित कॅन्सरचा धोका नसेल, पण कॅन्सर पेशंट्सना कोविडचा धोका अधिक असू शकतो. तर आपल्याला काय वाटतं, ही जी कॅन्सर रुग्णांची संख्या जी वाढत चाललेली आहे त्याचं खास कारण काय असू शकेल? आपण काही सांगू शकतो का ह्याबद्दल? आपले जे कॅन्सरचे इन्सिडन्स डेफिनेटली वाढत चालले आहे आणि त्याचे काहीतरी तर कारण आहे. मेनली काय, सिटीमध्ये जास्त कॅन्सर असतो ते दॅट इज ते असोसिएट विथ लाईफस्टाईल. आपली लाईफस्टाईल म्हणजे बसून राहतो, पेपर वर्क करत राहतो, म्हणजे एक्सरसाइज नसतो, ओबेसिटी म्हणजे आपलं वजन वाढते,
ते सर्व कॅन्सरच्या साथ असोसिएटेड आहे. एक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये त्याचे असोसिएशन फाउंड आउट झालं आहे, कोलोन कॅन्सरमध्ये झालं आहे, लिव्हर कॅन्सरमध्ये झालं आहे. म्हणजे केवळ वेगळे वेगळे कॅन्सरमध्ये आता असोसिएशन आहे की आपली जे लाईफस्टाईल आहे, बसून राहतो, वेट नाही, ते त्याच्यामुळे पण एक कॅन्सरचे इन्सिडन्स वाढू शकतो. पण कॅन्सर एक लाईफस्टाईल डिसीज म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली. देर आर सम टाईप ऑफ कॅन्सर, देर आर आम्ही लाईफस्टाईल डिसीज. मेनली ब्रेस्ट कॅन्सर हे लाईफस्टाईल डिसीज आहे. आणि तसं आपली पण जसं लाईफस्टाईल चेंज होत चालली आहे ते कॅन्सर इन्सिडन्स वाढत चाललं आहे. आता इफ यू एक्सरसाइज हे तर लाईफस्टाईलमध्ये चेंज झालं तर कॅन्सर इन्सिडन्स डेफिनेटली कम होणार. दुसरं की ऑफकोर्स हॅबिट्स ते सांगतात, स्मोकिंग, ड्रिंकिंग, ते हॅबिट्स जे आपले असते ते त्याच्यामुळे पण इन्सिडन्स ऑफ कॅन्सर वाढत जातो. तर ह्याच्या उपाययोजना काय केली पाहिजे? म्हणजे एकूणच आपण सर्वच आपल्या दर्शकांना जर सांगायचं झालं, जे कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि ज्यांना कॅन्सर होऊ नये त्यासाठी त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांनी कोणते बदल केले पाहिजे असं आपल्याला वाटतं? एक्सरसाइज ते सांगतात. इफ यू डोंट हॅव, म्हणजे तुम्हाला डॉक्टरने परवानगी दिली एक्सरसाइज, म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम नसेल आणि परवानगी दिली तर एक्सरसाइज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मेंटेनिंग अ गुड बॉडी वेट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट चीज आहे. गुड बॉडी वेट म्हणजे नक्की गुड बॉडी वेट म्हणजे अकॉर्डिंग टू द BMI सांगतो आम्ही, बॉडी इंडेक्स अनुसार, म्हणजे अकॉर्डिंग टू हाईट जे वेट असतो ते. तो इफ यू मेंटेन युअर गुड वेट, ओबेसिटी म्हणजे वजन वाढलं नॉट गुड. आम्हाला असं नाही की वेट वाढलं म्हणजे ते जास्त हेल्दी आहे. म्हणजे वेट गेन इज नॉट अ गुड थिंग. त्या लोकांना कॅन्सरची आहे. आणि ॲस्को म्हणजे अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीची रिकमेंडेशन्स आहे. म्हणजे ऑफकोर्स दे आर जस्ट व्हेरी ब्रॉड रेकमेंडेशन, म्हणजे असं नाही की ते रेकमेंडेशन, पण त्याच्यामध्ये हेच आहे मेन. एक्सरसाइज करा, वेट गेन नको व्हायला द्या, ईट फूड विच इज हेल्दी, फ्रेश व्हेजिटेबल्स, बीन्स, अवॉइड रेड मीट, स्मोकिंग ड्रिंकिंग नाही पाहिजे अजिबात. तिथे अमेरिकन सोसायटीमध्ये ते लिहितात अवॉइड. आम्ही लोक सांगणार डोंट डू एनिथिंग. आपल्याकडे तंबाखू सेवनचे ऍब्सोल्युटली अवॉइड टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोल. अब्रॉडमध्ये सनसून पण स्किन कॅन्सर असतो, तर ते अवॉइड सन ऑल्सो जास्त. तर हे 5-6 त्याने सांगितलंय विच वी शुड फॉलो. आणि वी कॅनॉट प्रिव्हेंट कॅन्सर, बट स्क्रीनिंग केलं तर वी कॅन कॅच दस कॅन्सर अर्ली स्क्रीनिंग मध्ये. हे जे सांगितलंय पॉइंट्स ते अवॉइड करायचे असतात. ऑफकोर्स असं नाही की कोणी लोक एक्सरसाइज करतात त्यांना पण झालंय, बट दीज आर सम बेसिक चीज जे आपल्या हातात आहे. काही चीज आपल्या हातात नसते. अगर आपले जीन्स खराब आहे तर कॅन्सर होणार, ते होतो. ते मी सांगितलं तसं ब्रेकऑन ब्रेकआउट ते आपल्या हातात नाही, पण जेवढं आपल्या हातात आहे तेवढं तर करायलाच पाहिजे आपल्याला. मला वाटतं प्रदूषणाचाही एक भाग असू शकतो ह्यामध्ये, पोल्युशनचा एक भाग असू शकतो. पोल्युशन पण एक, ऑफकोर्स पोल्युशन मध्ये लंग कॅन्सर, स्मोकिंग आणि पोल्युशन, ते एस्पेशली फ्युम्स असतो त्याच्यामध्ये, ते पण एक आहे. नक्कीच असू शकतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्याच गोष्टी अधोरेखित करतो की थोडाफार व्यायाम रोजच्या रोज केला पाहिजे, चांगलं अन्न त्याचं सेवन केलं पाहिजे, स्वास्थ्य ठेवलं पाहिजे आणि अर्थातच स्वतःची काळजी अधिकाधिक घेतली पाहिजे. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये अजून एक प्रश्न मी विचारू इच्छिते आणि ते म्हणजे कॅन्सर पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात, खास करून आता कोविडच्या काळामध्ये, कोविड लॉकडाऊनच्या काळामध्येही किंवा ज्यांना कोरोना व्हायरसची भीती असू शकते असे, आणि डॉक्टर त्यांना ट्रीट करतात. एक डॉक्टर, तुमची अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे आणि तुमचा अनुभवही खूप दांडगा आहे, पण याचबरोबर एक डॉक्टरने पेशंटशी वागण्याचे आणि पेशंटने डॉक्टर बरोबर वागण्याचे काही प्रोटोकॉल्स असू शकतात. कारण कॅन्सर एक असा एक रोग आहे की लोकांना नेहमी वाटतं की आता पुढची परिस्थिती नक्की काय असू शकते. तर डॉक्टरचे पेशंट बरोबर आणि पेशंटचे डॉक्टर बरोबर असे काही खास प्रोटोकॉल्स आपण सजेस्ट करू शकता आजच्या कार्यक्रमामध्ये? म्युच्युअल रिस्पेक्ट सबसे इम्पॉर्टंट है. एज पेशंट जे डॉक्टरला रिस्पेक्ट देतात, डॉक्टर शुड ऑल्सो गिव्ह सिमिलर रिस्पेक्ट टू द पेशंट. दोन्ही एकदम ओपन राहायला पाहिजे. म्हणजे डॉक्टरच्या माइंडमध्ये आहे ते डॉक्टरला सांगायला पाहिजे आणि दॅट द पेशंट ॲब्झॉर्ब करायला पाहिजे. मग एक चीज, पेशंटचे अटेंडंट आले, कोणाला फीवर आहे तर डोंट कम टू द डॉक्टर, कारण ते डॉक्टर इज ऑल्सो अ रिस्क. आणि ते लपवायची नाहीत. आता आजच्या जमान्यामध्ये 1-2 पेशंट असं बघितलं आम्ही, ते पेशंट लोक लपवतात, बाहेर सांगतात फीवर नाही, नंतर आले तर फीवर असतो. सो जे बाहेर आजकाल स्क्रीनिंग असतो त्याच्यामध्ये बी ओपन आणि फ्रँक. फीवर असलं तर यू हॅव टू टेल देम की ताप आला हे आहे. तर एक चीज म्हणजे यू शुड बी ऑल्सो ओपन, तसं डॉक्टर विल ऑल्सो बी ओपन टू यू. सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. दुसरं की अटेंडंट असतो ते इफ पॉसिबल एकच अटेंडंट असलं ना तर लय बरं असतो. कारण की काय एव्हरी टाइम प्रॅक्टिसमध्ये एवढं बघितलं आम्ही की अटेंडंट बदली होतो तर परत अटेंडंटला आम्हाला सर्व सांगायला पाहिजे की हे बिमारी है, हे म्हणजे रुग्णांच्या बरोबर जे येतात. तर की सिंगल अटेंडंट असतो ज्यांना बिमारीच्या बाबतीत सर्व माहिती पाहिजे, सर्व आहे म्हणजे त्यांना सर्वच माहिती पाहिजे. म्हणजे नवीन अटेंडंट येतो त्यांना काही माहिती नसतो तर सर्व आपण परत बघतो आणि वी मे मिस आउट इन सीन. तर एकच अटेंडंट असले तर लय बरं असतो त्यावेळी.
आणि डॉक्टर्सच्याकडून काय प्रोटोकॉल्स मानले गेले पाहिजेत? डॉक्टरचा प्रोटोकॉल असा असतो की म्हणजे अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये मेनी टाइम्स आम्हाला लोक सांगतात की पेशंटला नको सांगा. ते बरोबर आहे का नाही, इट्स अ कॉन्ट्रोवर्शियल इश्यू. पण अब्रॉडमध्ये असं नाही चालत. आम्ही USA मध्ये पण काम केलंय, तिथे सर्व पेशंटला पण आम्हाला सांगायलाच पाहिजे, ट्रान्सपरन्सी ठेवायला पाहिजे. तर वी वुड ऑलवेज प्रिफर अ ट्रान्सपरन्सी. बट केव्हा केव्हा रिलेटिव्ह आम्हाला सांगतात ना की नको, डोंट टेल द पेशंट. तर काय करायचं इज अगेन अ कॉन्ट्रोवर्शियल इश्यू. ते तेव्हा कॉन्ट्रोवर्सी असतो. बट अदरवाइज देर शुड बी ऑलवेज अ ट्रान्सपरन्सी बिटवीन डॉक्टर आणि पेशंट आणि पेशंट आणि डॉक्टर. तुम्ही लोकला पण जे आहे ते सर्व सांगायला पाहिजे. इफ पेशंटला पाहिजे काही सेकंड ओपिनियन तर केव्हा सांगायला पाहिजे सेकंड, तर डॉक्टर पटकन लिहून देणार की घ्या सेकंड ओपिनियन. तसं ट्रान्सपरन्सी असलं तर लई बरं पडणार. बरोबर. आणि मला वाटतं डॉक्टर अजून एक मुद्दा आहे की अनेकदा कर्करोगी जे असतात किंवा या काळामध्ये खास करून लॉकडाऊनच्या काळामध्ये की पुढची ट्रीटमेंट आपली नक्की कधी होणार याची थोडीशी जेव्हा भीती वाटत असते तेव्हा कधी कधी दुसऱ्या एका डॉक्टरला कदाचित ते भेटू शकतात. तर ही बाब त्यांनी आपल्या रेग्युलर डॉक्टरच्या नजरेत आणून दिली पाहिजे. सांगायला पाहिजे. तेच सांगतो, इट शुड बी व्हेरी ट्रान्सपरंट. आणि काय आपली हॅबिट्स असेल काय असेल ते सर्व सांगायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काय हे ट्रान्सपरंट मध्ये नाही यायला पाहिजे आपल्याला. बरोबर. डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ जवळजवळ संपत आलेली आहे आणि आज कार्यक्रमामध्ये आपण भरपूर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पण कार्यक्रमात खास करून कर्करोगी जे आहेत त्या रुग्णांसाठी ज्यांची ट्रीटमेंट आता झालेली आहे आणि ते त्यातून बाहेर पडलेले आहेत नक्कीच, पण खास करून कोविडच्या काळामध्ये कोरोना व्हायरसच्या या दरम्यान आपण काय त्यांना सल्ला देऊ इच्छिता? कॅन्सर ट्रीटमेंट संपली आहे आणि एकदम बरं असेल आणि खाली फॉलोअप मध्ये असेल तर जास्त करून आय वुड सजेस्ट की व्हिडिओ कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन मध्ये होऊ शकेल तर तसंच करायला पाहिजे. म्हणजे यू नीड नॉट कम टू द हॉस्पिटल त्याच्यासाठी. एकदम म्हणजे सर्व संपलं आपलं ट्रीटमेंट आणि खाली फॉलोअप मध्ये असेल तर कारण तसलं फॉलोअप 1 महिना 1.5 महिना 2 महिना डिले केला तरी चालतो. ते प्रकारचे आणि ते प्रकारचे कन्सल्टेशन चालतो. आणि दीज आर द एक्झाम्पल्स आपल्यासाठी जे पेशंट बाहेर आले आणि मस्त आहे. दे कॅन बी गुड काउन्सिलर्स ऑल्सो. दे कॅन टेल अदर पेशंट्स की बघा मी कसं बाहेर आलो. तर दुसऱ्या पेशंटला पण हिंमत येते सांगितलं की बघा मी असं बाहेर आलो. तर बाकी जे नवीन पेशंट असतात त्यांना पण हिंमत येतं. तर ॲटलिस्ट फोनवर काय कसं त्यांना तुम्ही काउन्सिलिंग केलं तर दोज न्यू पेशंट्स विल फील लॉट ऑफ कॉन्फिडन्स. बरोबर. आणि जे रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पण एक आपल्याकडे काउन्सिलर असतो युजली. मीन्स जस्ट टू गिव्ह देम करेज. केव्हा केव्हा डॉक्टरकडे टाइम नसेल एवढं सर्व सांगायचं म्हणजे हे त्रास होऊ शकतो की म्हणजे हे, तर वी हॅव गॉट काउन्सिलर्स. ते काउन्सिलर सर्व सांगतात पेशंटला की काय काय पुढे होऊ शकतो काय नाही असं. आणि ट्रीटमेंट घेत असताना त्यांनी काही काळजी घेणं जरुरी आहे यावेळेला. हा, युजली किमोथेरपीमध्ये आम्ही एवढं 3 चीजच सांगतो. युजली क्राऊडमध्ये नको जा, अवॉइड क्राऊड, अवॉइड आउट, बाहेरचं जेवण नाही पाहिजे, कीप सेफ डिस्टन्स, बस तेवढंच युजली सांगतो. आणि जे पर्टिक्युलर किमोथेरपीमध्ये काय साईड इफेक्ट होऊ शकतो ते नेहमी आम्ही सांगतात. म्हणजे ताप आला, जुलाब सुटलं तर पटकन डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा, नाही डॉक्टरच्या असिस्टंटला भेटा, असं आम्ही ऑलवेज सांगतो. फोनवर पण कॉन्टॅक्ट करा. नक्की. त्यामुळे आज कार्यक्रमामध्ये डॉक्टर बोमेन धाबर आपण अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि आमच्या अनेक शंकांचं निरसन केलं आहे. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आम्ही आपले आभार मानू इच्छितो सर्व टीमतर्फे. आणि दर्शक हो, कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये स्वास्थ्यविषयक चर्चा नेहमीच चालू राहील. बघत रहा सह्याद्री वाहिनी.